आणखी एका मोठी बातमी आहे। नागपुरातही HMPV व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहे। 2 लहान मुलांना HMPV ची बाधा झाल्याचा संशय आहे। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी या ठिकाणी सुद्धा आता HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्याचं दिसतंय। याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये शिरकाव झालाय। दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे स्वतः फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रकाश आंबेडकर सर, आता ही धोक्याची घंटा समजायची का? कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये हा आजार पसरलेला दिसत होता। आता महाराष्ट्रामध्ये त्यांना धडक दिलेली आहे, एंट्री घेतलेली आहे। कशा पद्धतीने आता उपाययोजना केल्या जातील? माझी आपल्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती आहे की HMPV हा नवीन श्वसन विषाणू नाही आहे। 2001 पासून त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे। आता हा साधारणतः सौम्य आजार आहे, ज्यामध्ये सर्दी खोकला सारखी लक्षणे आढळतात। लहान मुलं आणि वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या आजाराची काळजी घेणं आवश्यक आहे। यापूर्वीपासून सुद्धा या आजाराचं अस्तित्व आहेच आहे। बऱ्याच वेळा आपल्या लोकांची आपण अशा पद्धतीने घाबरतो की पूर्वीच्या काळामध्ये कोरोना जो आला तो चीनमधून आला, तर हे चीनमध्ये याची खूपच संख्या वाढल्यामुळे कदाचित तशी परिस्थिती उद्भवू शकेल काय, अशी भीती आपल्या लोकांना वाटणं साहजिक आहे। परंतु वस्तुस्थिती आपण सर्वांनी सुद्धा लोकांना सांगणं आवश्यक आहे की या आजाराचा यापूर्वीपासूनच 2001 पासून आपल्याकडे अस्तित्व आहे। साधारणतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळ्याच्या शेवटी या आजाराचे पेशंट वाढत आहेत, परंतु यामध्ये फार गंभीर अशा पद्धतीचा कोणताही धोका आढळत नाही। परंतु प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। आरोग्य विभागाच्या वतीने याबद्दलच्या योग्य ते SOP जाहीर केलेले आहेत। आज सुद्धा आम्ही एक बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना सर्व नागरिकांना आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातील। त्याची काळजी घेऊया आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा विषय किंवा हा आजार सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या परतवून लावण्यासाठी आपण सगळेजण सामुदायिकरित्या प्रयत्न करूया। आंबेडकर सर, तुम्ही अगदी बरोबर बोलतायत। काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये, तर काळजी घेण्याची गरज आहे। मात्र याच्यामध्ये भीती लोकांना ही वाटते, कारण आपण 5 वर्षांपूर्वीचं जे दुःस्वप्न म्हणता येईल किंवा जी स्थिती होती कोरोनाची, त्याच्यामुळे लोकांना जास्त भीती वाटते। आणि जी काही दृश्य आता चीनमध्ये आहे, ज्या बातम्या तिकडून येत आहेत, जे चित्र तिकडून येत आहेत, त्याच्यामुळे लोकांना जास्त भीती वाटते। तसं काही पुन्हा तर होणार नाहीये ना, असा सवाल लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतो। माझी विनंती पुन्हा एकदा आपल्याला आहे की आपण सगळ्यांनीच हा विषय समजून घेतला पाहिजे की कोरोनाचा विषय वेगळा होता आणि या आजाराचा विषय वेगळा आहे। कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना जर काय तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, नागपूरमध्ये हे पेशंट आढळत आहेत, तर साधारणतः आपल्याकडे सर्दी पडसे फ्लू याचेही पेशंट आढळत आहेत। तर वस्तुस्थिती समजून घेऊन फक्त डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊ आणि आवश्यक असेल तर त्याच्यावरती जी काही कार्यवाही करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांना योग्य ते सूचना, मार्गदर्शन आणि औषधोपचार करेल। आपण सर्वांनी योग्य पद्धतीने लोकांना हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा दुर्दैवानं मागच्या कोरोनामध्ये एक घोळ झाला किंवा एक चूक झाली आपल्या सगळ्यांची, की अति भीतीनं सुद्धा लोकांचं खूप नुकसान झालं। असं होऊन चालणार नाही, इथं तरी तसा विषयही नाही। तर सर्वांनीच हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना समजून सांगूया आणि घाबरण्यापेक्षा जर अशी कुठं पेशंटला किंवा आपल्याला सर्दी खोकला वाटत असेल तर तपासून घेऊ, एवढी गोष्ट मात्र आपण सर्वांनीच, सर्व नागरिकांना आपण सगळ्यांनी सुद्धा सूचना करूया। निश्चितच आंबेडकर सर, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।